मागच्या पिरियडला आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या संबंधीचा अर्थ, स्वरूप या संबंधी चर्चा केलेली होती। आज आपल्याला द्वितीयक व्यवसायाचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाते आणि त्या व्यवसायाच्या वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या उद्योगधंद्यांचा समावेश होतो याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे, सागरी उत्पादनावर आधारित उद्योगधंदे, वनाधारित उद्योगधंदे, खनिजावर आधारित उद्योगधंदे या संबंधी चर्चा करताना आपल्या असं लक्षात येतं की निसर्गामध्ये जे घटक किंवा जी नैसर्गिक साधनसंपत्ती आपणाला उपलब्ध होते त्याची टिकाऊ क्षमता वाढविण्यासाठी द्वितीयक व्यवसाय हे आपणाला करावे लागतात। कारण वाढत्या लोकसंख्येची गरज भागविणे हा त्या पाठीमागचा उद्देश असतो आणि नाशवंत कच्चा माल हा दीर्घकाळ टिकत नाही, म्हणून त्यावर क्रिया प्रक्रिया करून आपणाला या संबंधी त्याची उपयोगिता आणि गुणवत्ता ही वाढवावी लागते। आता द्वितीयक व्यवसायाच्या वर्गीकरणामध्ये आपण पहिल्यांदा कच्च्या मालावर आधारित जे उद्योग आहेत त्या संबंधी थोडीशी चर्चा करू। कच्च्या मालावर म्हणजे नैसर्गिकरित्या शेतीतून आपणाला ज्या प्रकारचे पिकांचे उत्पादन उपलब्ध होते त्यामध्ये उदाहरणार्थ ऊस, कापूस हा कच्चा माल आपणाला उपलब्ध होतो, परंतु ऊस हा नाशवंत आहे, कापूस आपणाला जशाचा तसा वापरता येत नाही, म्हणून यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे हे द्वितीयक व्यवसायामध्ये केले जात असलेले आपल्याला दिसून येते। आता ऊसाची उपयोगिता जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायची असेल तर ऊसापासून दोन घटकांची निर्मिती प्रामुख्याने केली जाते। या दोन घटकामध्ये ऊसापासून साखर निर्माण करणे आणि ऊसापासून गुळाची निर्मिती करणे। ऊस हा ज्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो त्या परिसरामध्ये साखर कारखान्यांची निर्मिती किंवा कारखानदारीची निर्मिती ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून ऊस उद्योगधंदा हा ज्या परिसरामध्ये शेतीतून ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाईल अशाच प्रदेशामध्ये ऊस कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळते। ऊसापासून साखर आणि गुळ जरी निर्माण केली जात असले तरी ऊसापासून मिळणारे इतर जे घटक आहेत किंवा जे बायो प्रोडक्ट आहेत त्या बायो प्रोडक्टची निर्मिती देखील ऊसापासून केली जाते, परंतु ते पदार्थ टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण असतात। त्यामुळे अशा टिकाऊ व गुणवत्तापूर्ण घटकांचा वापर हा आपणाला दीर्घकाळ मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो। मग त्यामध्ये इथेनॉल असेल, अल्कोहोल असेल किंवा दारूचे कारखाने असतील किंवा डिस्टिलरी असतील यासारखे बायो प्रोडक्ट तयार करण्याचे कारखाने हे ऊस यासारख्या कच्च्या मालावर आधारित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे शेतीतून निघणारा जो कच्चा माल ऊस म्हणून आज उद्योगधंद्यामध्ये त्यापासून पदार्थ निर्माण करण्यासाठी वापरला जातो, त्या परिसरामध्ये ऊसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे आणि त्याची आयात आणि निर्यात करण्यासाठी त्या परिसरामध्ये योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपणाला उपलब्ध असल्या पाहिजे। परंतु आधुनिक काळामध्ये कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे हे आपणाला बदललेले दिसून येतात। त्याचं मुख्य कारण म्हणजे ऊसाचं क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। ऊसापासून मोठ्या प्रमाणामध्ये बायो प्रोडक्ट मिळून नफा कमवण्याच्या उद्देशाने कारखानदारी ही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ऊस आणि ऊसाचं पिकाचं उत्पादन व ऊसाच्या कापणीपर्यंत यांत्रिक पद्धतींचा वापर आज आधुनिक काळामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की शेतीमालावर आधारित जे उद्योगधंदे आहेत त्या सर्व उद्योगधंद्यांचं यांत्रिकीकरण हळूहळू होत चाललेलं आहे आणि पूर्वीच्या काळापासून आज तागायत ऊसाच्या अनेक प्रकारच्या जाती, त्यापासून मिळणारी उत्पादने,
त्यापासून मिळणारे बायो प्रोडक्ट यांचा समावेश आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो। त्यामुळे कच्च्या मालावर आधारित उद्योगधंद्यांचं प्रमाण हे हळूहळू वाढत चाललेलं आहे। त्यानंतर कापूस हा एक शेतीवर आधारित किंवा शेतीतून उत्पादित केलेला माल हा सर्वात महत्त्वाचा आहे। आता कापूस हा वजनाने हलका आहे। कापसामध्ये बियांचे प्रमाण अधिक असते। बी काढून टाकल्यानंतर कापूस अधिक वजनाने हलका होतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणं शक्य होतं। कापसापासून कापड तयार करणे, धागा तयार करणे यासारखे जे घटक आहेत यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते। तर कापड यामध्ये कापड विविध प्रकारचे असते। एक म्हणजे जाड कापड, दुसरे म्हणजे मध्यम कापड आणि तिसरे म्हणजे हलके कापड। कापसाच्या प्रतवारीनुसार कापसाच्या उद्योगधंद्यामध्ये 3 प्रकारचे कापड निर्माण केले जाते। त्या 3 प्रकारच्या कापडामध्ये वेगवेगळे प्रकारचे कलर भरून ती बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली जातात। वेगवेगळ्या प्रकारचे धागे निर्माण केलेले असतात। या धाग्यांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते। परंतु आपल्या असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळापासून आपण कापड उद्योगाचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा आपण म्हणतोय की कापसापासून जर कापड तयार करायचे असेल तर उष्ण व दमट हवामानाची आवश्यकता आहे। म्हणून पूर्वीच्या काळापासून आज तागायत आज आपण फक्त कापड उद्योग म्हटलं की उष्ण आणि दमट हवामान याशिवाय या उद्योगधंद्याची स्थापना होऊ शकत नाही असं आपण मानत आलेलो आहोत किंवा भौगोलिक अभ्यासामध्ये अभ्यासत आलेलो आहोत। परंतु आधुनिक काळामध्ये जर आपण कापड उद्योग जर बघितला तर आता आधुनिक काळामध्ये कापड उद्योगावर उष्ण व दमटच हवामान पाहिजे असं आपल्याला दिसून येत नाही। कारण ज्या परिसरामध्ये कापसासारख्या कच्च्या मालाची निर्मिती होते त्याच परिसरामध्ये कापूस किंवा कापड उद्योग किंवा कापड गिरण्या या स्थापन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वीच्या काळी कापड गिरण्यांची निर्मिती ही फक्त मुंबई, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती। त्याचं मुख्य कारण म्हणजे ही राज्य समुद्रकिनारी प्रदेशामध्ये असून समुद्रकिनारी प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट हवामान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून पूर्वीच्या काळी कापड गिरण्यांची सर्वात जास्त संख्या किंवा कापड उद्योग मुंबई, गुजरात आणि तामिळनाडू यासारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की या विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे आज आपण कच्च्या मालाच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कापड उद्योग उभारू शकतो। पूर्वीच्या काळी मुंबईमध्ये कापूस पिकत नव्हता तरीसुद्धा कापड उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण त्या काळामध्ये उष्ण व दमट हवामान त्या काळामध्ये तिथं मोठ्या प्रमाणामध्ये होतं। मुंबईमध्येच उद्योगधंद्यांची स्थापना का झाली असं जर आपल्याला वाटलं तर आपण साधारणपणे असं म्हणतोय की उष्ण आणि दमट हवामानामध्ये कापसापासून जो धागा तयार केला जातो तो दीर्घकाळ टिकतो। म्हणून उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये या राज्यात कापड उद्योगाची स्थापना ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। परंतु आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून आज ज्या ठिकाणी कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतोय, काही अंशी हवामानाचा परिणाम ज्या प्रदेशामध्ये कापड उद्योगासाठी पोषक आहे अशा प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांची स्थापना ही हळूहळू होत चाललेली आपल्याला दिसून येते। म्हणजेच एकंदरीत आपल्या असं लक्षात येतं की उद्योगधंद्यांसाठी किंवा कच्च्या मालावर आधारित जे उद्योगधंदे आहेत ते कच्च्या मालावर आधारित असलेले उद्योगधंदे हे ज्या प्रदेशामध्ये अनुकूल भौगोलिक घटक आहेत त्या प्रदेशामध्ये जरी कच्चा माल उपलब्ध होत नसला तरीसुद्धा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आयात निर्यातीच्या माध्यमातून कच्च्या मालाची उपलब्धता करून
योग्य प्रदेशामध्ये या उद्योगांची स्थापना त्या प्रदेशामध्ये आपण करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी फक्त कच्च्या मालावर आधारित उद्योगधंद्यामध्ये ऊस कापूस यासारखी उदाहरणं फक्त आपण घेतलेली आहेत. असे अनेक उद्योग आहेत की त्यामध्ये कच्च्या मालावर आधारित उद्योगधंद्यांची स्थापना ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा जो उद्योगधंदा येतो तो म्हणजे सागरी उत्पादनावर आधारित उद्योगधंदा. आता सागरी उत्पादनावर आधारित हा जो उद्योगधंदा आहे यामध्ये फक्त मत्स्योत्पादन हा त्यामधील सर्वात महत्त्वाचा उद्योगधंदा आहे. मत्स्योत्पादन हा मानवी जीवनाचा अन्न म्हणून किंवा उदरनिर्वाहासाठी वापर केलेला महत्त्वाचा असा व्यवसाय आहे. कारण पूर्वीच्या काळापासून आपण मत्स्योत्पादनाचा वापर किंवा माशांचा वापर हा अन्न म्हणून करत आलेला आहे. म्हणजेच तो मानवी जीवनाचा एक अंगभूत घटक असल्यासारखे आपणाला वाटते किंवा आधारित आहे. मत्स्योत्पादन साधारणपणे अनेक ठिकाणी केले जाते. मत्स्योत्पादन कालव्यामध्ये केले जाते, मत्स्योत्पादन नद्यामध्ये केले जाते, तलावामध्ये केले जाते, सरोवरामध्ये केले जाते आणि सर्वात जास्त मत्स्योत्पादन हे समुद्रामध्ये होते किंवा सागरी प्रदेशामध्ये होते. म्हणून सागरी उत्पादनावर आधारित उद्योगधंद्यामध्ये मत्स्योत्पादन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मत्स्योत्पादन हा नाशवंत कच्चा माल आहे. तो दीर्घकाळ मोठ्या प्रमाणामध्ये टिकू शकत नाही. म्हणून मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे हे सागर किनारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता मत्स्योत्पादनामध्ये तेल निर्माण करणे, त्यानंतर हवाबंद डब्यात पॅकिंग करणे, प्रक्रिया करणे, यासारखे उद्योग हे सागरी किनारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात केले जात असलेले आपल्याला दिसून येते. तेल निर्मिती करणे, हवाबंद डब्यात भरणे किंवा पॅकिंग करणे, त्यावर प्रक्रिया करून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणीनुसार त्याचा पुरवठा करणे, या घटकामुळे सागरी उत्पादने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेले आपल्याला दिसून येतात. मत्स्योत्पादन हे पूर्वीच्या काळापासून जरी केले जात असले तरी आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्योत्पादन केले जात आहे. उदाहरणार्थ चीन, जपान यासारखे जे देश आज जगामध्ये आहेत ते तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्योत्पादन करत असलेले आपल्याला दिसून येतात. एवढे मोठे मत्स्योत्पादन करण्यापाठीमागे एक मुख्य कारण आहे की जपानसारख्या देशामध्ये शेती क्षेत्र कमी आहे. त्यामुळे आपल्या देशातील जनतेची गरज मोठ्या प्रमाणामध्ये भागविण्यासाठी हे देश तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करत असलेले आपल्याला दिसून येत. आपल्या देशाची गरज भागून शिल्लक राहिलेले उत्पादन मागणीनुसार बाजारपेठेमध्ये पुरवठा करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. कारण हा नाशवंत कच्चा माल आहे. म्हणून त्या ठिकाणी या उद्योगाला सागर किनारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालेले आपणाला दिसून येतात. त्यानंतर तिसरा जो घटक येतो तो म्हणजे वनाधारित उद्योग. वनाधारित उद्योगामध्ये लाकूड उद्योग हा सर्वात महत्त्वाचा असा उद्योग आहे. आपणाला माहिती आहे की लाकडाचा उपयोग काय होतो आणि लाकूड किती मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. त्यामुळे या ठिकाणी वनापासून मिळणाऱ्या प्रक्रियांचा विचार जर आपण केला तर यामध्ये लाकूड हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आता लाकूड पूर्वीच्या काळापासून आपल्याला माहिती आहे की लाकडाचा उपयोग हा इंधनासाठी केला जातो. आपणाला फक्त इंधन म्हणून लाकूड लागतं इथपर्यंतच आपणाला खरी माहिती आहे. परंतु आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी लाकडाचा उपयोग फक्त इंधनासाठी होत नाही तर लाकडापासून लगदा निर्माण केला जातो. या लगदाचा उपयोग कागद निर्मिती करण्यासाठी केला जातो.
लाकूड इंधन म्हणून तर उपयोगात येतेच, परंतु लाकडाचे उपयोग काय आहे आणि लाकूड जर प्रक्रिया करून वापरले किंवा लाकडापासून इतर घटक जर वापरले तर आपणाला दीर्घकाळ बाजारपेठेमध्ये त्यापासून आर्थिक फायदा मिळवता येतो। या उद्देशाने लाकूड मोठ्या प्रमाणामध्ये जंगलातून उपलब्ध केले जाते आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची निर्मिती केली जाते। यामध्ये कागद निर्मितीसाठी लाकूड लागते, फर्निचर तयार करण्यासाठी, इमारत बांधकाम, खेळणी तयार करणे, या कामासाठी वनाधारित उद्योग विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे थोडक्यात आपल्या असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी लाकडाचा उपयोग फक्त इंधन म्हणून केला जात होता, परंतु आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून त्यापासून वेगवेगळ्या घटकांची निर्मिती केली जाते। हे घटक दीर्घकाळ आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वापरता येतात, म्हणून त्यापासून या घटकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करून या घटकांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे। त्यामुळे हे घटक मोठ्या प्रमाणामध्ये आपली गरज भागून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली जात असलेली आपणाला दिसून येतात। त्यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे वनावर आधारित उद्योग, खनिजावर आधारित उद्योग। खनिजावर आधारित आज आपणाला माहिती आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते। ही खनिज संपत्ती नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मिळवलेल्या खनिज संपत्तीवर आधारित वेगवेगळ्या उत्पादनांचा समावेश यामध्ये केला जातो। सर्वसाधारणपणे खनिजावर आधारित उद्योग जर आपण बघितले तर ते मोठमोठ्या शहरामध्ये विकसित झालेले आपल्याला दिसून येतात। यामध्ये लोहपोलाद उद्योग असेल, पेट्रोलियम उद्योग, यासारख्या उद्योगांची संख्या ही आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। आता लोहपोलाद उद्योग साधारणपणे कुठे स्थापन होतात आणि त्यांचा विकास कुठे होऊ शकतो? अशुद्ध लोखंड हे वजनाने जड असते, त्याचा वापर आपल्याला जशाचा तसा करता येत नाही। शिवाय अशुद्ध लोखंडापासून लोहपोलाद निर्माण करण्यासाठी ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणामध्ये असते। ती ऊर्जा साधारणपणे दगडी कोळशापासून मोठ्या प्रमाणामध्ये मिळते, त्यामुळे दगडी कोळशाचा वापर हा ऊर्जेसाठी लोहपोलाद उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो। म्हणून ज्या ठिकाणी अशुद्ध लोह मोठ्या प्रमाणामध्ये सापडते आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्येच दगडी कोळसाही मोठ्या प्रमाणात सापडत असेल तर अशा प्रदेशामध्ये खनिजावर आधारित उद्योगधंद्यांची निर्मिती ही त्या प्रदेशामध्ये विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते। पेट्रोलियम उद्योगाचा आपण जर विचार केला तर अशुद्ध पेट्रोलियम घटक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात, परंतु ते आपल्याला तशाचे तसे वापरता येत नाहीत। पेट्रोलियम म्हणजेच खनिज तेल आणि खनिज तेलापासून आपण डिझेल, रॉकेल आणि पेट्रोल या उत्पादनांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहोत। परंतु आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ लागल्यामुळे हा उद्योग विकसित होत चाललेला असून वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी या उद्योगधंद्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून लोहपोलाद उद्योग हे ज्या परिसरामध्ये कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो अशाच प्रदेशामध्ये या उद्योगधंद्यांची स्थापना ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। पेट्रोलियम उद्योग यामध्ये अशुद्ध तेल आपण आयात किंवा निर्यात करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, रंग निर्मिती यासारख्या उद्योगांची स्थापना ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असलेली आपल्याला दिसून येते। जगामध्ये खनिज संपत्तीचं वितरण हे असमान असल्याने सर्वच
देशामध्ये या प्रकारच्या उद्योगधंद्यांची स्थापना मोठ्या प्रमाणात होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून ज्या प्रदेशामध्ये हे घटक सहजासहजी नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात अशाच प्रदेशामध्ये त्या ठिकाणी कच्च्या मालावर प्रक्रिया करणारी उद्योगधंदे हे त्या प्रदेशामध्ये विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. भौगोलिकदृष्ट्या आपण जर या उद्योगधंद्यांचा विचार केला तर आपल्या अशा लक्षात येते की आधुनिक काळामध्ये हवामानाचा फारसा परिणाम हा उद्योगधंद्यांच्या विकासावर झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे हवामान हा घटक सातत्याने बदलत असतो आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या घटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनासाठी वापर करू शकतो. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी या द्वितीयक आर्थिक व्यवसायांचं उत्पादन हे प्रदेशानुरूप ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल उपलब्ध होतो त्या ठिकाणी या उद्योगधंद्यांचा विकास हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर यातील पाचवा जो घटक येतो तो म्हणजे प्राणीजन्य उद्योग. किंवा प्राण्यांवर आधारित उद्योग. आता प्राणीजन्य उद्योग हा सुद्धा एक कच्चा माल आहे. त्याच्यापासून जो आपल्याला कच्चा माल मिळतो त्या कच्च्या मालाची उपलब्धता ही जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि तो माल नाशवंत असल्याने आपल्याला त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. यामध्ये पशुपालनातून अनेक पदार्थ आपल्याला कच्चा माल म्हणून उपलब्ध होतात. उदाहरणार्थ मांस. प्राण्यांपासून आपल्याला जे मांस मिळते ते मांस आपण जशाच्या तसं दीर्घकाळ टिकवू शकत नाही. त्यामुळे मांसावर प्रक्रिया करून त्यापासून त्याची पॅकिंग करणे, ते बाजारपेठेमध्ये पाठविण्यासाठी शीतगृहांची सुविधा उपलब्ध करणे, शीतगृहामध्ये मांस साठवून ते बाजारपेठेमध्ये पाठविणे यासारख्या घटकामुळे किंवा यासारख्या तंत्रज्ञानामुळे मांस हे अन्न म्हणून आपल्याला दीर्घकाळ मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे पशुपालनातून आपल्याला दूध मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. दूध हा नाशवंत घटक आहे. हा घटक दीर्घकाळ टिकू शकत नाही कारण वातावरणातील हवामानाचा किंवा तापमानाचा परिणाम दुधावर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणून दुधापासून दूध पावडर तयार करणे, दुधापासून बायो प्रोडक्ट तयार करणे, त्यापासून चीज किंवा लोणी, ताक, दही, पेढे किंवा इतर दीर्घकाळ टिकणारे पदार्थ दूध पावडर, चीज, लोणी, ताक, दही, पेढे किंवा इतर दीर्घकाळ टिकणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ प्राणीजन्य उत्पादनापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे ज्या प्रदेशामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो त्या पशुपालन केल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये धष्टपुष्ट अशा पशुपालनाच्या प्राण्यांची व्यवस्था, निगा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवली जाते की जेणेकरून त्यापासून मांसाचं उत्पादन, दुधाचं उत्पादन अधिकाधिक मोठ्या प्रमाणामध्ये मिळविता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जातात. आणि त्याच प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या उद्योगधंद्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणच घ्यायचं ठरलं तर न्यूझीलंडसारखा देश आहे. जगाच्या दूर अंतरावर असलेला हा देश मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन करतो.
परंतु दुधावर आधारित उद्योगधंदे न्यूझीलंडमध्ये फार कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे दूध जसं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठविलं जातं तसंच त्या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये देखील काही प्रमाणामध्ये दुधाच्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून जे पदार्थ मिळवले जातात ते पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठविले जातात. याचं मुख्य कारण म्हणजे न्यूझीलंड हा देश जगाच्या संपर्कापासून खूप दूर असल्याने त्यांना दुधासारखा नाशवंत पदार्थ हा बाजारपेठेमध्ये सहजासहजी पाठवता येत नाही. म्हणून या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे विकसित झालेले आहे आणि दुधापासून मोठ्या प्रमाणात दूध पावडरची निर्मिती करून ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाठविली जाते आणि त्यापासून आर्थिक फायदा हा मिळवला जातो. तर अशा प्रकारे साधारणपणे द्वितीयक आर्थिक क्रियांच्या वर्गीकरणामध्ये एकूण उद्योगधंदेचे स्वरूप हे 5 प्रकारचे असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या 5ही प्रकारच्या उद्योगधंद्यांचं जगामधील स्वरूप आणि उद्योगधंद्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं या संदर्भात आज आपण चर्चा केलेली आहे.